नमस्कार, जावेद तांबोळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती संदर्भात अधिकृत अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची प्रक्रिया ही सुरू आहे. पहिली यादी जी आहे ती 11,085 जागांची लागली. त्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड जो आहे, कन्व्हर्जन राऊंड ज्याला आपण म्हणतो, तर त्याची यादी सुद्धा साधारण सुमारे 3,000 पेक्षा अधिक जागांची लागलेली आहे. मात्र अद्याप अजूनही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्या जागा कशा पद्धतीने टप्प्याटप्प्यानं भरल्या जाणार आहेत हीच माहिती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळे जे अपडेट आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 2 याद्या तरी लागलेल्या आहेत. एक पहिली यादी लागलेली आहे आणि त्यानंतर रूपांतरित यादी लागलेली आहे. मात्र अजूनही अनेक अभियोग्यता धारकांचे काही 1-2 मार्कांनी किंवा 4-5 मार्कांनी मेरिट त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसल्यामुळं त्या उमेदवारांना आता विथ इंटरव्ह्यूचा किंवा पुढच्या जे काही राऊंड आहेत त्याची प्रतीक्षा आहे आणि ते कधी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन देखील करायला आजपासून सुरुवात केलेली आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा जो रयत शिक्षण संस्थाचा होता की रयत शिक्षण संस्थेमध्ये जे गुणवत्ताधारक अभियोग्यता धारक होते त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, मात्र अद्याप त्यांना नियुक्त्या ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या नाहीत, कारण कोर्ट मॅटर आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करायची आहे. तत्पूर्वी मला सर्व अभियोग्यता धारकांना सांगायचं आहे की पॅनिक होऊ नका, कारण शिक्षक भरतीची प्रक्रिया ही सुरू राहणार आहे. त्याचा प्रयत्न जो आहे प्रशासन मोठ्या प्रमाणात करत आहे. आपल्या सर्वांना हे माहिती आहे. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सुद्धा आपल्यापर्यंत बातम्या ज्या आहेत ते येत आहेत. आम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत बातम्या देण्याचं काम, अपडेट देण्याचं काम करतोय. प्रशासन अतिशय सकारात्मक भरती करण्यासंदर्भात आहेत, फक्त त्याला थोडा वेळ लागेल आणि यासाठीच ती लवकर व्हावी यासाठी काही संघटना ज्या आहेत त्या आंदोलन करतायत. मित्रांनो, आता पुढचा जो कोणता राऊंड होणार आहे असे अनेकांचे प्रश्न आहेत की कन्व्हर्टेड राऊंड तर झालेला आहे, आता पुढचा राऊंड काय असणार आहे? तर पुढचा जो राऊंड आहे तो असणार आहे विदाऊट इंटरव्ह्यू संस्थेचा राऊंड. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपण व्ह्यू रेकमेंडेशन स्टेटसमध्ये पाहतो त्यावेळेला आपल्याला जे आपण प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमामध्ये आपल्याला काही संस्था रेड कलरमध्ये आलेल्या आहेत. तर त्या रेड कलरचा अर्थ असा आहे की त्या संस्थांचा मेरिट जो आहे, मेरिट यादी जी आहे ती अद्याप लागलेली नाहीये. म्हणजेच निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांची फक्त परवानगी मिळालेली होती की ती यादी लावण्यासाठी. मात्र संस्थांची यादी लावण्यासंदर्भात परवानगी निवडणूक आयोगाने दिलेली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर ही यादी लागणार आहे. मात्र आता आचारसंहिता झालेली आहे, तर पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यू जो संस्था आहेत त्या संस्थेचा राऊंड लागणार आहे. मग त्यामध्ये रयत शिक्षण संस्था आहेत, काही वर्ध्याच्या संस्था आहेत, तळोजा शिक्षण संस्था, या संस्थांचा राऊंड जो आहे, ज्या ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम आले होते त्यांच्या कास्टनुसार, त्यांच्या विषयानुसार, तर त्या उमेदवारांची ही यादी लागणार आहे. ज्यांचं 1-2 मार्कांनी काम झालेलं नाहीये या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये, तर त्यांना त्या ठिकाणी संधी निश्चितच मिळणार आहे. त्यामुळं विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड, विदाऊट इंटरव्ह्यू संस्थेचा राऊंड झाल्याबरोबर लगेचच विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार आहे. आता हा विदाऊट इंटरव्ह्यूचा संस्थेचा राऊंड कधी लागणार? तर ते 2-4 दिवसामध्ये लागणार आहे आणि संस्थेचा राऊंड त्यानंतर लगेचच, म्हणजे साधारणतः या 8 ते 10 दिवसामध्ये ही संस्थेची यादी सुद्धा, म्हणजे विथ इंटरव्ह्यूची यादी सुद्धा लागण्याची शक्यता दाट आहे. त्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे. आता विथ इंटरव्ह्यू मध्ये काही जण म्हणतात की नव्याने प्राधान्यक्रम वगैरे, तर नव्याने प्राधान्यक्रम वगैरे होणार नाही. तर ज्यांची निवड झालेली होती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, मात्र त्यांनी जे जॉईन केलेलं नाहीये अशा उमेदवारांसाठी टॅब उपलब्ध करून द्यावा की नाही, अशा पद्धतीचं एक विचार जो आहे तो प्रशासन करतंय. तो नेमका अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही की तो द्यायचा की नाही द्यायचा, टॅब उपलब्ध करायचा की नाही करायचा, या संदर्भात विचार फक्त सुरू आहे. मात्र त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूचा राऊंड जो आहे तो लागणार आहे. दुसरा एक मुद्दा आहे की कालपासून एक बातमी जी आहे ते आपण पाहतोय, एका वर्तमानपत्रामध्ये आलेली होती. त्यामध्ये जरी कोणाचाही कोट नसला, मात्र आता जी काही एकूण शिक्षक भरतीची परिस्थिती आहे त्या शिक्षक भरतीच्या परिस्थितीला अनुसरून ती बातमी लिहिण्यात आलेली आहे. काही त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं जो
10,000 जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत. त्याही पेक्षा अधिक जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत. कारण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा मिळून मोठ्या प्रमाणात जागा ज्या आहेत त्या 14 ते 15,000 जागा रिक्त असल्यामुळं त्या जागा भरण्याचा मानस जो आहे तो प्रशासनाचा आहे. आयुक्त यासाठी खूप प्रयत्न करतायत की हे संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन प्रत्येक शाळेमध्ये जिथं जिथं रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी शिक्षक मिळावा यासाठी प्रयत्न जो आहे तो शिक्षण आयुक्तांचा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरा रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात जे आहे ते अजूनही नियुक्त्या मिळालेल्या नाही. त्या संदर्भात त्यांनी आंदोलन करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. कोर्ट मॅटर जरी असला तरी सुद्धा ते या ठिकाणी करतायत. पुढची सुनावणी नेमकी काय होणार आहे त्याच्यावर ते सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. दुसरा एक यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की टेट, थर्ड टेट कधी होणार आहे किंवा टीईटी, MSTET जी आहे ती कधी होणार आहे या संदर्भात. तर टीईटी संदर्भात साधारण ऑगस्टच्या एंड किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टीईटी संदर्भात म्हणजे टीईटी घेण्याचा मानस जो आहे तो प्रशासनाचा आहे. त्याच पद्धतीने टेट थर्ड जे आहे ती सुद्धा नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबरच्या एंड पर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा जानेवारीमध्ये थर्ड टेट होणार आहे. मात्र आत्ताची जी काही जेवढ्या जाहिराती आहेत म्हणजे थर्ड टेटच्या आधी जेवढ्या जाहिराती पवित्र पोर्टलवर होणार आहेत त्या सगळ्या जाहिराती, त्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या सेकंड टेटवरच भरल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी सेकंड टेट दिलेले आहे त्यांनी कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की आत्ता परवा जी झालेली CTET आहे म्हणजे रविवारी झालेली CTET परीक्षा, तर त्यातल्या काही अभियोग्यताधारकांना त्यातल्या काही उमेदवारांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्हाला एडिट करण्याचा ऑप्शन द्यावा. एडिट करण्याचा ऑप्शन द्यावा म्हणजे ज्यांनी अभियोग्यता दिली होती की ज्यांनी CTET पास नव्हते, TET पास नव्हते, मात्र अभियोग्यता दिली होती, मात्र त्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये नव्हत्या कारण त्यांनी TET पास आउट नसल्यामुळे ते या भरतीच्या प्रक्रियेमध्ये नव्हते. मात्र आता CTET त्यांनी पास झालेले, तर अशातल्या काही उमेदवारांनी ती मागणी केलेली आहे. मुळात अशा कोणत्याही उमेदवाराला त्यांनी काहीही प्रयत्न केले तरी कोणत्याही प्रकारचा टॅब उपलब्ध होणार नाही, एडिट करण्याचा ऑप्शन त्यांना मिळणार नाही. त्यामुळं त्या बाबतीतही तुम्ही निश्चिंत राहा. त्यामुळं ज्या ज्या उमेदवारांनी सेकंड टेट दिलेले आहे, ज्यांचं 4-5 मार्कांनी मेरिट हुकलेलं आहे, तर अशा सर्व उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहायला काही हरकत नाही. वेगवेगळे अपडेट आपण या माध्यमातून देतच असतो. यामध्ये आणखीन एक आहे की कागदपत्र पडताळणी जी आहे ते अनेक जिल्ह्यांचे होत आहेत, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचं कागदपत्र पडताळणी जी आहे, DV जे आहे जे थांबलेलं आहे त्याचं कारण सांगतो. त्या ठिकाणी जिल्हा अंतर्गत बदल्या ज्या आहेत त्या आचारसंहितेमुळे थांबलेल्या होत्या. आता जिल्हा अंतर्गत बदल्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे, ते काम त्या ठिकाणी सुरू आहे. जिल्हा अंतर्गत बदल्या ज्याला पूर्ण होतील त्यावेळेला DV संदर्भात या 8 ते 10 दिवसामध्ये DV होईल आणि त्यानंतर समुपदेशन होऊन शाळा सर्वांना मिळतील. कोल्हापूर जिल्ह्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा 7 ते 8 दिवसामध्ये त्या संदर्भात कागदपत्र पडताळणी संदर्भात प्रत्येकाला मेल येण्याची शक्यता आहे. वेगवेगळे अपडेट मिळवण्यासाठी जर कोणी नवीन आपल्या चॅनलवर असेल तर त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि जर काही प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल. जर प्रत्येकाला उत्तर देता आलंच नाही तर आज किंवा उद्या लाईव्हच्या माध्यमातून येऊ आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर आपण त्या ठिकाणी लाईव्हमध्ये निश्चितच देऊ. थांबूया तिथंच. धन्यवाद.